नामदेव आता या पोरायनं खरं खोटं काय ते तुम्हाला सांगितलं. मला माफ करा राजा, एवढ्या भारीच माफ करा. तुमच्याशिवाय मला कोणीच नाही हो, तुम्हीच माय बाप आहे. तुम्ही आहे तर राजा मी आहे. तुम्ही राजा असं करू नका नामदेव, मला माफ करा फक्त. दगडू मला काही राग नाही गळ्यात यावर, पण कसं आहे कधी कधी लय मोठ्या चुका करतो तू. तुले नाही सांगितलं की तुले कसं 12 हेल्यात जोर येते. तुले मी पहिले सूचित केलं तर रिकामी धंदे करू नको, पण तू ऐकत नाही. मला माहित आहे का नामदेव असं होईल म्हणून? मला माहित नाही ना असे रिकामी धंदे करतील कोणी गावातला कोणी म्हणून. बरं पण मग एखादा मोठा माणूस सांगते तर ऐकायचं. तुला काही कोणा गोष्टी कमी पडू दिली का तुले? काय बियाची कोणी गोय आपली राजाला का 8 दिवसा पार्टी असते. तुला का गेलं त्या पोरी पार्टी. नामदेव हो चुकले माहिती. आता पुढे पाबा काय करा लागते आता कसं पुढे काय घुसणे कंदील बुड्याचा हात आहे मग याच्यामध्ये. हा कंदील बुड्याचा बी आहे, कंदील बुड्याच्या पोराचा बी आहे. आणि झुंबर तो काल्या ते बी आहेत त्याच्यामध्ये. त्यानं हरामखोरानं म्हणजे मिली भगत आहे साड्याची. मी ऐकलं ना सारा मावा पाया तोंडून. झुंबऱ्या मेला न आता. झुंबऱ्या गावात गेलो की पहिले त्याच्या कंबळात लाथा मारतो आणि त्या काय तोंडायच्या बी साय मरेच लोक मारतो दोघं बी. आता मारझोड नाही, अजिबात नाही मारझोड. आपल्याला पुरावा नाही सध्या. पुरावा असला की काही करता येते बाबू. दगडू असे रिकामी धंदे नाही सध्या नाही. आपल्याला पाहतो ना ते पण सध्या नाही. नामदेव साऱ्या गोष्टी सूत्रधार मा बुडा आहे. मी तुम्हाला सांगतो, मी माकाला नाही ऐकलं ना. मा बापा झोळा तुम्ही चांगलं मजबूत हवं एकदा. मा बुड्याला म्हणजे मा बापाला चालताही नाही आलं पाहिजे. हाग्याला नाही जाता आलं पाहिजे. जागेनं उठलं नाही पाहिजे मा बाप असा मारा. कंबळला तुम्ही मोळा. मग रिकामी कामं करणं मा बापाची अशी बंद होती. कसं आहे बाबू भूषण, ह्या गोष्टी बोलायला कसं चांगल्या वाटतात, पण करणं लय कठीण असते बरं. कोणाला मोडणं मारणं काही सोपी नसते. त्यासाठी कसं सारे पुरावे पाहिजेत, साऱ्या गोष्टी पाहिजेत. रामदेव मी आहे ना पुरावा. मी मा बापाच्या विरोधात पुरावा देतो. मा बाप अशी काम धंदे करते, गावामध्ये बोट घाले कामं करते राजा. चला तुम्ही जोडा मा बुड्याले, मी पाहून घेतो काय आहे. मी आहे ना. नाही आपण मारझोड कोणालाच करू नये. पहिले पाहू. पहिले त्या झुमऱ्याला भेटू, मग काल्याले, मग तो भाण्या पाहू. तिघाच्या तोंडून काय निघते त्यानंतर मग पुढची ऍक्शन घेऊ आपण. चला आता गावामध्ये चला. बरोबर नामदेव तुम्ही म्हणता ते. हो चला. आता कसं आपल्याला नामदेव व्हायच्या पुढे जाता येत नाही. नाही आता घरात जाऊन शिवला हाणला असता ना, कंबळला जाऊन मोडला असता. पण कसं आता नामदेव होले जबान दिली आपण. नामदेव होच्या शब्दाबाहेर आपण जात नाही. दगडू जरा शांतता बा. तू कसं रगत तास खवळते म्हटलं, उखायत मारते. जरासं कसं बांधव मारझोड नाही, काहीच नाही. नामदेव भाऊ नाही ना तुम्ही म्हटल्या राजा. मी काहीच नाही करत, कोणाला काही अरे शब्दाने बोलत. चाल भान्या, आपला प्लॅन सक्सेस झाला. बरं सक्सेस झाला. दगड्याचं लग्न मुडलं. हो आलता ना तो आमच्याचं कुरकुर करत. तुमच्या पार्टीमुळे म्हणे आमचं माय लग्न मुडलं म्हणे. मला दारू पाजली, माझा व्हिडिओ काढला टम्मुक. बेजा साधो येतो. हो बाबू, आता तो साधू नाराज आहे. आता पुरी जैली नको रपलीन त्याची. आता कसं त्याचं डबल लग्न होत नाही. आता तो एखाद्याला मारू बी शकते बरं. पुराबाई केलाय तो. तर कसं आता सांभाळून राहा बाबू. आता कोणा कसं काही घेणं देणं नाही. आपलं घर अंधार बस. हो बाबा, आता मी कसं गात बिनी जातं काहीच नाही. वावरण घर आपलं बस. दुसरं काही घेणं देणं नाही आपल्याला. कोणाच्या मनात बोलणे नाही, काहीच नाही. नाहीतर दणकेच खाणार, कारण की पार्टी मॅच देईल ती. हो याच्यातच भलं आहे आपली. नाहीतर कसं कोणा याच्यात चबरलो की नाही आपल्याला दणके मारतात लोक. त्यासाठी कोणाला काही घेणं नाही देणं नाही. तेरी बी चूप मेरी बी चूप. कोणाला उत्तरच द्यायचं नाही, माहीतच पडलं नाही पाहिजे असं की तसं. हो बाबा, आपल्याला काय घेणं देणं. काय रे बाबू, मग किती खर्च आला पार्टीला किती खर्च आला? लय गेले 4,000 रुपये गेले पार्टीमध्ये. 3,000 दारूच लागली आणि 1,000 रुपये सामान ते दुसरं आणलं तर भाजीचं. 4,000 गेले त्याच्यात. अरे बाबू, पोरांनी दिलेच तिनं पैसे? हो 2 जणांनी दिले त्यातले पैसे. 3-4 जण राहिले बाकी ते उधारात. ते सोयाबीन सोंग्याला जातील तर देतील पैसे. असा गेम आहे तो. बरोबर बाबा, ते पैसे भेटो ना भेटो मागूही नको ते पैसे. आता कसं गरमागरमीचं वातावरण आहे. ते सोयाबीन सोंग्याला जा की काही करू. दिले त्याईनं मताना आणून तर घ्यायचे, नाही तर मागायचे नाहीत बाबू. डुबले असं समजून आपले पैसे.
बाबा पैशाचं काय करता, बदला तर झाला आपला पुरा. तुम्हाला वावरात मारलं नाही का जाईन, हराम खोराय ना. मग मुडलं त्याचं लग्न, आता झालं मग आपला बदला पिटला. समजा आपण की तेवढे पैसे हेच केले, ओवानी घेतली त्याले. हो बाबू, ते तर आहेच म्हणा. आणि अजून लक्षात ठेव, हा नामदेव सरपंच हे काटा काढतील बरं. हो, याच्या सांभाळून राह. हे बरोबर खोल फिटिंग करतात बरं माणसाची, बरोबर विचारतात माणसाले असं तसं फलानं बिसताना. बाबा मी त्याच्या सावलीतही उभा नाही राहत. मला माहित नाही ते कसे आहेत तर बरोबर गोड बोलून बोट फिरवतात, ते विचारून घेतात. मला माहित आहे सारं द्यायचं, त्यासाठी आपण त्याच्या सावलीतही नाही उभे राहत. त्याला तोंडही दाखवत मी आता. हा बाबू, तेच मग. हा, स्वतः सांभाळून राहायचो बाबा, आज एवढंच मा म्हणणं आहे. तुम्ही बी सांभाळून राहायचा, नाही तर मग कसं चालली जबर करायला साऱ्या गावामध्ये. असंच केलं तसंच केलं, लोकांना सांगायला मोठी छत्ती सांग. तुम्हाला मोठं भूषण आहे बापा असं गोष्टी सांगत. हे काम धंदे करता ना बाबा, लोक दणके मारतील आपल्याला आता. अरे बाबा बापू, मी का पागल आहो का? अरे मी का रिकामे धंदे करणार आहो का? नाही बाबा, तोंडात शब्द निघत नाही आपल्या. आपलं घर भलं, आपण भलं, आपली टीव्ही बोलली, बस. काही घेणदेण नाही आपल्याला जनतेचा आता. बरोबर बाबा, चला मग मी येतो वावरातून. चला मग. हो ये बाबू, वावरातून ये. वावरात जा लागेल तर सांभाळून जा लागेल बाबा. कोणा वावरातून घुसा नाही लागणार, काहीच नाही. तो कशी आफत घेऊन ना देणं, आपल्या रस्त्याने जाणं रस्त्याने येणं, आपल्याला काही घेण देण नाही कोणाला आता. जमला आता या दगड्याचं तर इचकुला आपण ना. आता त्या नामदेव सरपंच त्या दोघांचं राहिलं काटा काढायचा. ते नाही माराल तर ना मले. थांब ना बाबू म्हणा, तुमचा बदला घेणारच आहो मी. धीरे धीरे तुमचा गेम करतो. अरे नामदेवराव, आम्ही तुम्हाला पाहून राहिलो, तुम्ही लेकरायला घेऊन फिरून राहिले बा. अरे का माणसा बा, फोन तर चालू ठेवत जा. फोन करून राहिलो, फोन उचलून नाही राहिले बा. अर्जंट आहे ना. अरे बाबा, हे लेकरं करामती आहे, घेऊन फिरा लागते. यायनच भांडं फोडलं पार्टीचं, सारं सांगितलं येईन कोण काय केलं तर, कसा खेळ रचवला हात दगडूचा सत्यानाश कोणा केला तर. अरे भुसले जग ना, काय माहित आहे तुम्हाला? अरे बापा देईदास हो, सारा सत्यानाश मा बुड्यानं करायला मा बापानं. मा बापाची काळी आहे हे सारी, पार्टी मार्टीची, दारू मारू पाजायची, दगडू भाऊचं लग्न मोळ्याची. मा बुड्यानं खेळ रचला. का त्या माले यावारीन मला असं वाटलं शिवल्या नशी नाही यामध्ये, या कांडामध्ये. पण हायच बा शिवले, कुठे हायच. काय सुधारत नाही रे भाऊ. त्याले कसं रट्टे मारा लागतात शिवल्याचं कमळलं मोळा लागते. थांबा ना, ऐका ना पुढे अजून काय सांगतात ते पोरं. त्या खेळामध्ये मा बापच नाही एकटा, कंजील बुड्याचा पोरगा भान्या, झुंबर भाऊ आहे, काल्या. 4-5 जण मिळून हा खेळ रचला. एकट्यामुळे नाही, मा बुड्याने एकट्याने नाही करेल हे शाळा. अरे ले गातली बंदी हडवाया समजा मग याच्यामध्ये. पाला घेईन मग एका आता कोपज्यात घ्या लागेल, सोडा लागेल आपल्याला चांगलं. नाही मारझोड ना करू सध्या, काहीच नाही. आता फक्त एका जाणे विचारणे. कारगडा झुंबर काय म्हणणं, पाटील पैसा कोण पुरला, दारू कोण आणली, काय आणली, सर विचारपूस करणे. मग एकाला दणके मारणे. प्रेमानं विचारायला पुरतच नाही, सीधे साधे दणके कमळल्या म्हणे. प्रेमाचा विषय बंदच करा आता. तर सुधारती नाही तर मग कसं डबल बोट घालायला सुरू. अरे बापा, कोणाला दणके मारशील देईदा सांग ना तू. कोणाला मारशील, मूळ सूत्रधार कोण आहे हा आपल्याला माहित पडला पाहिजे ना. हे तर चलायचा पाठी आहे. आता झुमऱ्याला दारू प्यायला भेटली कुठेही जाते, खायलाही तसाच आहे. खायला भेटली कुठे हजर आहेस तो. त्यापेक्षा कसं जो मेन सूत्रधार आहे त्याचा कार्यक्रम करायचा. काय तुम्ही खाणाराले पहिले झोळा लागते आणि मग लावणाराले झोळा लागते. खरंच देदात दे म्हणून तेच बरोबर आहे. पहिले खाणारा हाना, मग तो कसं देणारा हाना. खाणारा कसा हागोला एकदा की मग बरोबर कसं लाईनवरती का. मी तर तेच म्हणून राहिलो ना, नामदेव हो चाला, दगड हो चाल, झोडू चांगला आपण. मी आहो ना, मी पुरावा देतो ना. अरे बाबा, आता तुम्ही मारामारी होईल येता बा. थांब रे भाऊ पुसणे, थांब. गडबड ना करू, एकाचा आपण बरोबर पिक्चर करू, एकाला बरोबर घ्याटू, त्याला विचारू पद्धतशी आणि भांड बरोबर फोडू. कुस्त्या करायला पुरत नाही. बरोबर, चला मग, चला अडी थांबू नका. बरं, पण आम्ही कसं झुंबरची खोल फिटिंग करतो, या पोराला घेऊन जा तुम्ही तटी जा. हो, तुम्ही तिकडे जा, आम्ही दुसरीकडे पाहा जातो. आम्ही दुसरीला विचारतो, तुम्ही जा. हो चला मग.
झाली मग पार्टी. आमच्या गळ्याला दगडूल दारू पाजून तुमच्या मनाची शांती झाली अशी आता. हे त्याचं लग्न मोडलं हा हेतू होता ना तुमचा. बरोबर आहे, तुम्ही तुमचा म्हणजे हेतू सक्सेस केला ना. दारू पाजली, व्हिडिओ काढला, दिला पोरीच्या बापाला पाठवून. बरोबर सारखं केलं तुम्ही ना. हो पण आमचे भाई काय बोलून राहिले बाबा. हो बाबा आम्ही नाही काढला व्हिडिओ मलाच काही समजत नाही मोबाईल मधलं. मी काय व्हिडिओ काढू बाप्पा. ते शेजार नाही बसेल काय कलाकार मूर्ती कालू शेठ. काय कालू बरोबर आहे की नाही. हो नामदेव भाऊ मी व्हिडिओ नाही काढला काहीच नाही बापा. मामाची शपथ घेऊन सांगतो मी. आपल्याला काही घेण देत नाही. मला माहिती नव्हतं, आज माहित पडलं मला की असं झालं म्हणून. आले दोघे जण चाटा मारून राहिले तुम्ही. तुम्ही लोक हो मिळून मिसळून कार्यक्रम केला दगडूचा. गरब्या पोराचं लग्न लोक जुटे ना. इकून तिकून जोडलं तर तुम्ही बोट घातलं लेको त्याच्यामध्ये. दारू पिणार आहे का तो पोरगा. जबरदस्ती दारू पाजली तुम्ही ना, व्हिडिओ काढून पाठवला. लाजा वाटतात की तुम्हाला काही जरा बेशरम हो. आमचे भाऊ मामाची शपथ घेऊन सांगतो राजा. मी ना असे रिकाम धंदे आपल्याला माहितीही नव्हतं ना असं होईल म्हणून. काय बा दगडू काही होता का विषय. खाणं पिणं बस एवढंच. व्हिडिओचा काय आणि तुम्ही डायरेक्ट मला म्हणून राहिले बा. नामदेव भाऊ आम्ही तसं काहीच नाही केलं राजा. खरंच नाही ना. नामदेव भाऊ येई ना हराम खोरेन मला जबरदस्ती पार्टीत नेलं नाही. मी नाहीच म्हणू. मला काही पार्टी नाही पाहिजे म्हणून. हे झाले म्हणत दारू बी प्यायले खायला बी आहे म्हणते. भाजी बनायला चाल म्हणत तू. गेलो मी यायनं खायला दुसरं धतीन केलं उभं तरी. काय गळा आपण आपल्या खरं बोला काय आहे तर. नामदेव भाऊ खरंच ना आमचा काहीच रोल नाही त्याच्यामध्ये. आम्ही ना काहीच केलं नाही. बरोबर तुमचा काही रोल नाही. मग पार्टी कोण दिली तुम्हाला. कोण दिली. कोण पैसा खर्च केला पार्टीले दारूले सांगा ना तुम्ही. नामदेव भाऊ पार्टीचा असा विषय झाला तर भाण्या आमच्याजवळ आला. भाण्या म्हणे गळ पार्टी करता. म्हटलं गळा आमच्याजवळ काही पैसे नाही. सोयाबीन सोंगण्याने काही नाही रोजगार आहे. सोयाबीन सोंगल्यावर मग करू म्हटलं पार्टी. मग तो म्हणे पैसा मी देतो. सोयाबीन सोंग्याला उदळ्यात गेले की पैसे माझ्या वापस देऊन देता. मग डन झाली पार्टी केली. मग मला तो भाण्या म्हणे पार्टीचे पैसे नको देऊ म्हणे. तू फक्त झुंबर ये म्हणे. फक्त करू लाग म्हणे. दारू मारूची लाईन लावतो. एवढा विषय होता आमचा. बरं आलं मला लक्षामध्ये ते आता. दगडू हे शाळा सारी फिरवल कोण आहे माहिती का भाण्यान. भाण्याचा बाप गुवातली कवडी काढणारे माणसा. म्हणजे कोणा लग्नातल्या खळखड्या पत्रवायचा असल्या त्याच्यात जर बेसनवडी पडली असली तर ती उचलून आणणारे खाणारे लोक आहेत. ते काय पैसे खर्च करतील म्हणून पार्ट्या करतील सायाचे. त्याचा काहीतरी प्लॅन होता याच्या मागं म्हणून पैसा खर्च केला त्यानं हराम करायला. हो नामदेव बरोबर आहे तुमचं. भाण्यालाच गेम केला माया. झुंबर कालू तुम्हाला आता एक काम करावं लागते. सांगा ना नामदेव काय करावं लागते. आता तुम्हाला भाण्याची खोल पेटिंग करावं लागते पुरी. अरे बा भाण्या पार्टी कोण दिली, काय दिली, कशी दिली, कोणी सांगितलं तुले, काय होतं, दगड्या संबंधाचं काय होतं याच्यामध्ये, व्हिडिओ कोण काढला, सारा पता त्या भाण्याले. समजू हा काय मोठा विषय करायचा आमच्यासाठी. आता खोल पेटिंग बिलकुल 10 मिनिटात जिकडे तिकडे करतो. बरोबर 10 मिनिटात करायची 5 मिनिटात करा. पण पता पुरा. तसा पता लागेल आहे म्हणा. पण कसं आपल्याला पुरावा पाहिजे. मग कसे दणके दिले जाते नेले. बरोबर नामदेव तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका. आम्ही फुल पता काढून आणतो. बस चारे गाडा काढू. चा भेटू त्या भाण्याला. चाल गाडचा जमलं गाड्या दगडू. आता पाहिजे आता सापड जमले पुरा. हो नामदेव. आवड बा तुटला मग तुमच्या नाता संबंध. लय वाईट झालं राजा. लय वाईट झालं बा. पोरीच्या बापानं राजा काहीच ऐकलं नाही बा. काय वा कसं असं दगडू नाही करायला नाही पाहिजे ना. दारू नव्हती प्यायला पाहिजे बा. हा ना आपल्या गावात कसं बोटं घालणार जास्त नगडा शिवल्याला काय करशी. त्या मायले त्याच्या फक्त त्याचं नाव माहीत पडायला पाहिजे. त्याला जर हागोला नाही चड्डी म्हणजे हंडर पॅन्टमध्ये मग हाई मग कसं डॅनीने नावाचा मग डॅनीचे खाजुलीने मी तर पुरा म्हणजे हेच करणार. लोकाईले कसं सुद्ध नाही दिसत ना. हरामखोर होतात ना लोक. काय गू खातात का काय माहित गधेचा. एवढे गधे कामं करतात ते लुटची साली. मायले मास्तर हा बुडबा लय हरामखोर लोक व्हायला सापड लागे नाही. हागो असतील चड्डीमध्ये. किती बदमाश. आता पोराचं लग्न होतं. मोडला संबंध लुच्च्यानं कोण आहे तो भडवीचा डुकराच्या पोडचा. आणि त्या हरामखोराचा पता लागू दे फक्त शिवलाल. त्याचा बजेटच बसवतो ना. त्याच्या जर 3 गोळ्या जर गायब नाही गेला तर मग म्हणतो हायवी मग द्यायची नाही. तुला कोण्याच कामात नाही ठेवणार ना. त्याला पुरा असा भाज्याच बनवून टाकणार भाज्या.
हा मुंडोबा पता लागू द्या फक्त. मी बी येतो तुम्हाला हाणू लागेल त्याले. हरामखोर आले. लुच्चा आहे तो जास्त. कोण आहे तो हरामखोर. साला पण तुमचा नातू बी बोगस आहे ना. साला दारू मारू प्यायले पार्ट्या करायला काल जा लागते पुरे. याचं लग्न जुटेल असल्या हाय अगो कामं करते ना. भाऊ आता जवान रक्त आहे. सटसट करते. आपण सांगितलं तर ऐकत नाही नातू. आजकालच्या पुरे ऐकत नाहीत ना. त्याच्यामुळे घोर झाला ना. मी आता त्याला 3 खेप म्हटलं होतं बाबू जाऊ नको पार्टी आपल्याला घेऊन देत नाही. लोक बोगस आहे. जे म्हणजे मी जे बोललो ते झालं. आता कसा बुडबा ते झालं आता जाऊ द्या. तो कोण आहे हरामखोर. संबंध मोडणारा त्याले पा. आणि त्याचं झालं की मग कसं एखादी दुसरी पोरगी पा दगडूले. असं लग्न तर कराच लागेल. बिना लग्नाचा कसं ठेवल्या म्हणजे बरोबर ठेवणं. हो पाहतो आम्ही. चालेकडे रघु चाल. मी तो म्हणतो रघु हा हरामखोर शिवल्याच अशी. तुला सांगतो हा लई मा पोऱ्या असला तरी सांगतो हाच त्याच्यात असू शकते 100%. हो त्याचा हात असू शकते. बोगस आहे ना. थांब ना. याच्या विरोधात फक्त काही ना की जरासा पुरा सापडू दे. याच्या घरात जाऊन नाही हाणला मी तर मग म्हणतो तो यालाही पाहतो तर याच्या बायकोलाही पाहतो. फक्त माहित पडू दे मला. हा तसंच करू. चाल आता. होतल्या का बेकार राहणार रे बाबा. पैशातून राहिले बा. आता कसं चांगली स्कोरपली नाही यायची. संबंध उडला तर जाऊ द्या. काही माहित कोणाला काहीच कळत नाही. काहीच नाही. टेन्शन नाही. शिवलाला ते अलादी झालं सारा सत्यानाश. चलो भागू रघू. लागलाच रे बया पोरीले महापत आल्या का मुतल्या का. आलेच नाही वाज घेत माया आटलो. फोन केला येईन तर उचलला नाही बरं म्या. तरी लागलाच पता येईल. हा कोपरा चांगला आले कटीचा. कोणीच येत नाही. शांततेत बसू. पण आले पोरे अटीचा. आता काय म्हणतात काय म्हणतात हे. पाय रे आवाने कुठे बसलाय पाय. हो झिंबर हो दिसला ना तो दिसला ना. चला ते आता चला ना करून त्याची खोलपेटी. चाल. अबे बाबा भाने तुला का फोन उचले रोग येऊन राहिला बाबा. किती फोन केले तुले. 7-8 फोन केले भावा. थांबलो थकलो बा तुले. अबे बा काय सांगू तुले. बेलच नाही वाजले ना. काय उचलू त्या फोन रे भावा. बेलच नाही वाजली ना. सांगा काय म्हणत होते. अरे बा काय म्हणत होते म्हणत बा तू. चाल ना चाल पार्टी करू मस्त. नाही रे बाबा पार्टी नाही रे बाबा. काची पार्टी बाबा. नाही पार्टी नाही करत आपण. अबे तू फक्त चाल ना. काय माणूस असला का तू रुपया खर्च नको करू. हा खर्च सारा आमचा आहे ना. दोघेच मध्ये पार्टी. दोघं करून राहिला आम्ही खर्च. चालतो दारू मारू ऐश बिलकुल. अरे बाबा गेम करता का बाबा तुम्ही. नाही रे बापा नाही. पार्टी काही नाही बाबा. मी काही येत नाही रे बाबा पार्टीमध्ये. आता झाली आपली पार्टी. सांग मग भाण्या तू आता सांग. आता आम्ही खाऊ पिऊ घालून राहिलो तुले तू नाही म्हणून राहिला. तू तरी काम चढून पैसे कबूल करायला. म्हणजे सोयाबीन सोंग्याला जाऊ आधी आम्ही तुला पैसे. आम्ही तर फुकट म्हणून राहिलो तुले तरी तू येत नाही बा. आणि मस्त पिवळा बोकड्या आणू ना. तिकडे कोंबडा आणा मला सांगू भाऊ. दारू मला तरी पार्टी नेसन दारू पाचसा ना. असं काय दारू पेल्यावर मग बघते काही मी. नाही रे बापा नाही. मी येत नाही पार्टीमध्ये. अरे भाने लेखा तुला पार्टी दिली तर आम्ही आलो की नाही. आलो की नाही. अबे दिवस मास पाहून असते काम. तुमचं कसं उडगोंड्या सूट आहे काही बी. बे तू भेट ना बे. तुला असं वाटते दगड्यासारखं होईल आपलं. आपण दारू पेताना एखाद्याने व्हिडिओ काढला तर आपली बदनामी होईल. तुला असं वाटून राहिलं ना म्हणून तू येऊन नाही राहिला पार्टीमध्ये. आम्ही दगड्यावर का व्हिडिओ बरोबर हे खोलपिटिंग करायला गेलात नाही. मला समजलं आता हे काही पार्टी नाही. हा मा कार्यक्रम करायचा विषय आहे हिचा. आलं मला लक्षात. मग बुड्याने पहिले सतर्क करायला मला बापा. हो बापा तसं काही नाही रे बाबा. मी काय भेणारा माणूस आहे. पण कसं दिवस मास पाहून असते कडे आपलं. अरे भाण्या तू भिवू नको ना. ते व्हिडिओ नाही निघत. आता तर पुरे सतर्क आपण. कोणाचा लुच्चे या खाणी जा लपून व्हिडिओ काढणारा. असं मर्दानी समोरासमोर करायला पाहिजे जे काही आहे ते. असं काय लपून चुपून गाणक्यासारखं छक्का साला. व्हिडिओ काढणार आहे की तुला सांगतो. एका बापाचा नसेल तो 10 बापाचाच असेल. म्हणून त्यानं असा लपून चुपून व्हिडिओ काढला. वार करा ना माणसानं आमने सामने. दुश्मनी करा आमने सामने. असं कसा पाठीत खंजीर खोपसा. काय फायदा आहे त्या गोष्टीचा. अरे बाबा शिवे देऊन राहिले तर. अरे तो पुरा माझाच होता आणि त्याला काही अक्कलच नाही. सहाय झाले गरीब आया पोराचा धिंगाणा केला सहायजानं. काही गरज होती का व्हिडिओ काढायची. पण त्या बरोबर तसं काहीच होणार नाही. चालतो चाल मस्त पार्टी बरोबर आमच्या. नाही ना गड मी येत नाही ना पार्टीमध्ये. मला फोर्स करू नका. मी जबरदस्ती करू नका बुवा.
जाऊ दे, मी आता हे सारं सोडलं रे. मार्च टाकतो मी गळ्यामध्ये आता. काय भाने ती आता हात निघले का? हं? या व्हिडिओ काढायमध्ये म्हणून तू नाही नाही करून राहिला. पार्टी देत नाही, पार्टी देत नाही. हा, तुला तर काही करेल नाही ना गेम. दगडूदा वडा खाला तू बरोबर बोलून आला गड्या. हा, याच्या मनात काहीतरी डाऊट आहे, यानं काहीतरी खेळ रचला म्हणून तर हा येऊन नाही राहिला. याला असं वाटतं की आता आपला गेम होईल. बरोबर आहे, म्हणून तर हा पार्टी देत नाही ना. यानंच खेळ करायला दगडूदा. अरे बाबा, हे तर डायरेक्ट मास नाव घेऊन राहिले. अबे बापा, हो नाही रे, हो काही नका बोलू बाबा. मा काही म्हणजे घेणं देणं नाही मले. मी कशात काही नाही बा, मला माहिती नाही, ठाऊक नाही ते. माहित नाही ठाऊक नाही झाली. चला मग मित्र, उर्वरित भाग आपण आता उद्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन चॅनल सबस्क्राईब करा. मित्र हो, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. मी कसा एक शेतकरी माणूस हा, कामं धंदे करून मी हा व्हिडिओ बनवतो. खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवण्यामागे. व्ह्यूज जर आले तर आम्हालाही चांगलं वाटते, सबस्क्रायबर वाढले तर आम्हालाही चांगलं वाटते. एक शेतकऱ्याला सपोर्ट करा मित्र, शेतकऱ्याला सपोर्ट करा.